पॉलीएक्झाम पोर्टल युजर्सना एक महत्त्वाचा अपडेट आहे. ज्या पद्धतीने तुम्ही थेरी मार्कशीटची CSV बनवून अपलोड करायच्या आहेत, त्याच प्रोसेसमध्ये थोडासा इथे बदल आहे. तर तो बदल कसा आहे आणि ते प्रोसेस कशी आहे ते जाणून घेऊया. इन्स्टिट्यूट लॉग इन केल्यानंतर थेरी मार्कशीट लिंकमध्ये तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला अशा पद्धतीने पेज दिसेल आणि त्यामध्ये हा एक महत्त्वाचा लिंक आहे. लिस्ट ऑफ पेपर कोड अँड एक्झामिनर मार्कशीट फॉर डिजिटल इव्हॅल्युशन यावर गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक शीट दिसेल. ही शीट पूर्ण तुम्हाला कॉपी करायची आहे. कॉपी केल्यानंतर इथे दिलेल्या या कॉलम्सला डिलीट करायचे आहे. त्यामध्ये सिरियल नंबर, पेपर डे, पेपर डेट, सब्जेक्ट हेड आणि शीट हँडल या कॉलम फक्त तुम्हाला डिलीट करायचे आहेत आणि उरलेले कॉलम तुम्हाला अशा पद्धतीने दिसतील. आणि ही शीट तुम्हाला CSV ms.csv यामध्ये कन्वर्ट करून अपलोड करायची आहे. तुमची थेरी मार्कशीट जी आहे ती या पद्धतीने अपलोड होईल. आणि सेम प्रोसेस ऑफलाईन युजरला पण करायची आहे. पण थेरी मार्कशीट हे CSV मध्ये कन्वर्ट करून अपलोड करण्याआधी तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट करणं खूप गरजेचं आहे. आणि ते कशा पद्धतीत करतात याची लिंक तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेली आहे. या लिंकमध्ये जायचं आहे. त्यामध्ये 8 नोव्हेंबर 2025चा जो अपडेट दिला आहे तो डाउनलोड करून ती फाईल अपलोड करायची आहे. अपलोड करण्याची प्रोसेस इथे तुम्हाला दिलेली आहे. ही प्रोसेस झाल्यानंतर ऑफलाईन युजरनी सेम प्रोसेस करायची आहे. मार्कशीट जी आहे मार्कशीट थेरी मार्कशीट त्याला CSV मध्ये कन्वर्ट करून अपलोड करायचं आहे. काही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही टेक्निकल सपोर्टला कॉल करू शकता.